तिथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे। समजा जखमी जर जास्त झाले असतील तर प्रथमोपचार करण्यासाठी जर रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी रक्तस्राव होऊ नये म्हणून बँडेज दिलं पाहिजे। आणि याचबरोबर जर एखादा संशयित अतिरेकी जर दिसला तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे। या माध्यमातून पुढे सिव्हिल डिफेन्सचे पदाधिकारी, सिव्हिल डिफेन्सचे कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, रेल्वेचे पोलीस कर्मचारी, स्टेटचे पोलीस इंटेलिजन्स, त्याचबरोबर केंद्र शासनाचे पोलीस यांना इन्फॉर्म करण्याची गरज आहे। एकंदरीत कुठे काय होईल माहित नाही, पण आपण या देशाचे सुजाण नागरिक म्हणून एकमेकाला साथ दिली पाहिजे। म्हणून ही मॉक ड्रिलचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्या निमित्तानं पुढच्या येणारा काळ हा भारताचा विजय नक्कीच आहे, पण या विजयासाठी आपण आत्मविश्वासाने आलेल्या युद्धामध्ये आपण पुढे जाण्याची गरज आहे। म्हणून मी रेल्वे प्रशासनाचे या संभाजीनगर शहरामध्ये हा मॉक ड्रिलचा कार्यक्रम घेतला म्हणून अभिनंदन करतो। मिशन सिंदूर संदर्भात काय सांगा? मिशन सिंदूर हा रात्री 1:30च्या आसपास 9 ठिकाणी हल्ला भारतीय डिफेन्सच्या माध्यमातून, एअरफोर्सच्या माध्यमातून केला आणि हा हल्ला फक्त आणि फक्त अतिरेक्याचे सेंटर्स होते, जिथं अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। उदाहरणार्थ म्हणजे सईद हाफिज असेल किंवा कासम सारखा अतिरेकी असेल, त्यांना तिथं त्याच्यावरती हल्ले झाले। कुठल्याही सिव्हिल वरती हल्ला झालेला नाही आणि या आतंकवादी स्टेजवरती या हल्ल्याचा सर्व जगातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे। कारण सर्व जगाला पाहिजे या जगातील आतंकवाद नष्ट झाला पाहिजे आणि आतंकवादाचं केंद्र जो पाकिस्तानमध्ये आहे त्याला संपूर्ण नष्ट करण्यासाठी संपूर्ण जग एकवटलेलं आहे। म्हणून हा हल्ला खूप झाला, म्हणून केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो। मॉक ड्रिल करून होणार नाही असं नाहीये, कारण नागरिकांची मानसिकता बनली पाहिजे। कुठल्या वेळी कुठं काय होईल काही माहित नाही आणि या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपण 5-10 जरी जीव वाचवू शकलो तर ते प्रत्येकाचं जीवन हे अमोल आहे। म्हणून नागरिकांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे। मॉक ड्रिल मध्ये लोकप्रतिनिधी, मी सुद्धा लोकप्रतिनिधी जरी असलो तरी या संभाजीनगरचा नागरिक आहे आणि कुठल्याही नागरिकांचं काम आहे की अशा वेळेस नागरिकांना धैर्य देणं, याच्या कार्यक्रमामध्ये सामील होणं उचित वाटतं। म्हणून मी या ठिकाणी आलो।